नमस्कार. न्यूज ऑफ नया भारत मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लोअर परेल बोरीचा नगर अशी एक एरिया आहे. तिथे एक व्यक्ती असं दिसून येत आहे की गेल्या बरेच दिवसापासून बीएमसी त्यांना रस्त्यावर येऊन सोडलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आता बरोबर काय प्रॉब्लेम झालेली आणि किंवा त्यांना काय त्रास झालेला किंवा हे जे सिस्टम आहे शासन प्रशासनाने काय त्यांना त्रास देतात. मॅडम नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि तुमच्याबद्दल काय काय घडलेलं ते सांगा जरा. शुभांगी राजेंद्र गोरेगावकर. जे आर बोरीच्या मार्गावरती माझं एक छोटस स्टॉल होतं आणि पाठीमागे आम्ही राहत होतो. त्या दिवशी 6 तारखेला मी हायकोर्टाच्या हिअरिंगला उभी होते. माझी एक मुलगी दुकान खोलून बसलेली होती. डायरेक्ट बीएमसी वाले आले जीसीपी घेऊन आणि खूप त्या लोकांनी वेगळ्या प्रकारे त्यांनी असा सीन करून टाकलाय ना तिकडे की माझा शिजलेला जेवण सुद्धा बाहेर नाही काढला. फक्त दुकानचं सामान त्यांनी काढलं, बाकीचं काही काढले नाही. भांडी कुंडी कपडा लत्ता, आम्हाला सध्या कपडा पण वापरायला नाही, टोपा सुद्धा नाही जेवण बनवायला. आम्ही रस्त्यावरती बसून आहेत. आम्हाला लोक चहा बिस्किट जेवण आणून देतात. असा आमचा परिस्थिती त्यांनी करून ठेवलेली आहे. माझ्या नातवंडांची आता परीक्षा चालू आहे. पण बीएमसीने तुमच्या बरोबर असं हे जे थोडं कारवाई केली आहे ते म्हणजे का केलं, काय विषय होता किंवा काय प्रॉब्लेम होती? विषय असा आहे की तिथे 3-4 बिल्डर आहेत आणि मध्येच मी आहे आणि ते आता माझ्या पेपरला ते लोक काय म्हणतात त्याला, ते पेपरचं काहीतरी सांगतायत ते की हे पेपर चालत नाही, ते पेपर चालत नाही. माझ्याकडे संपूर्ण पुरावा आहे. किती वर्षापासून राहत आहे? मला 36 वर्ष झाले. माझ्याकडे लाईट बिल कमर्शियल आहे, गुमस्ता लायसन्स आहे, सगळं आहे माझ्याकडे. बँकेचा बुक, गॅसची पावती 99चं, राशन कार्ड 99चं आहे. फक्त 2000 ची पावती आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय कंप्लेंट वगैरे केली का? कंप्लेंट घेत नाहीत ना पोलीस स्टेशनला. कंप्लेंट मी गेले होते, त्यांनी मला लेटर द्यायला सांगितलं आणि वरून ते साहेब सांगतायत की हा डोमिलेशन झाला. माहिती आहे आम्हाला. त्या लोकांनी नोटीस वगैरे दिली होती तुम्हाला? नोटीस जेव्हा दिली होती ना ती गणपतीमध्ये दिली होती. तेव्हा मी गावी होते. मी रातोरात आले आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात गेले. तो सगळा विषय तिथे झाला. मला कोर्टाने स्टे दिला. कधीची गोष्ट? गणपती मधली, या तर सप्टेंबर असेल. ते सगळा विषय झाला आणि आता 23 तारखेला त्यांनी जी नोटीस लावली ना ती बाहेर भिंतीला चिटकवून गेली. त्या नोटीस मध्ये काय दिले, खाली करा, बाकी एवढंच, दुसरं काही नाही. पण तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही कोर्टात होता आणि ते लोक केलं, पण त्याच्या आधी काय नोटीस वगैरे दिली होती काय? नाही. मग हे तक्रार तुम्ही कुठे केली काय? कुठली? म्हणजे जेव्हा तुम्हाला नोटीस न देता त्या लोकांनी तेवढं कारवाई केली? आम्ही कुठे राहणार? आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर कंप्लेंट घेत नाही. कोर्टात गेले, माझ्या वकिलांना भेटले, त्यांना सांगितलं असं झालं. त्यांनी तो पुढचा प्रोसिजर काय करायचं आहे तो. तुमचे हे घर आणि दुकान दोन्ही तोडून टाकलेलं आहे. तर तुम्ही राहण्याचं काय तुमचे? आम्ही रोडवरतीच झोपतोय. तिकडनं काय असं तुम्हाला आश्वासन वगैरे भेटलेलं आहे का तुम्हाला याच्या दुकानामधलं? नाही, काहीच नाही. कोण काय बोलतच नाही, कोण येत पण नाही आणि कोण फोन पण करत नाही. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते 30 वर्ष मी बीजेपीची सेवा केली. माझ्या घरातल्या पैशाने मी कार्यक्रम राबवले. त्या लोकांचा एखादा मला कॉल येत नाही किंवा मला भेटायला पण येत नाही की परिस्थिती तुमची काय आहे म्हणून. आम्हाला लोक येणारे जाणारे हे टॅक्सीवाले सगळे आम्हाला चहा बिस्किट आणून देतात. तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता पण आहेत? मी नामजोशी मंडळावरती उपाध्यक्ष आहे आणि आरती मॅडम अध्यक्ष आहे. हे लोक तुम्हाला मदत करत नाही काय, मार्गदर्शन वगैरे? नाही, काहीच नाही, काय गायडन्स अजिबात नाही. हे विषय घेऊन तुम्ही कोणाकडे गेलेला आहे? कोणाकडे नाही गेले. पण तुम्हाला काय वाटते, मग तुमचे मागणी काय? मला कुठेतरी राहण्याची सोय तर करावं. कोणाकडे गेलेले तुम्ही? महापौर रितू तावडे त्यांच्या ऑफिसला गेले होते. अख्खा दिवस तिथं बसून होते, आतमध्ये सोडत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पण मी गेले तिथे दुपारी 12 वाजता.
त्यांनी सांगितलं मला तुमचे जे बी काही पेपर आहेत ते तुम्ही घेऊन या. दुसऱ्या दिवशी मी गेले ते पेपर घेऊन. 4:30 वाजले, 5 वाजले, बाहेरच बी. नंतर मी जबरदस्ती आतमध्ये घुसले आणि त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही आम्हाला आज दुपारी 12 वाजता बोलवलात. त्या मॅडम बोलल्या थांबा थांबा, तुम्ही असं करा, तुम्ही खाली जाऊन कुठेतरी फिरून या. फिरून आले तर बघते तर बीजेपीचे जेवढे नगरसेवक होते त्यांची मीटिंग होती. त्या महापौर मॅडम मीटिंग मध्ये बसलेल्या. मग ते 8 वाजता उठणार, कधी उठणार माहित नाही. माझ्या मुलाची तिथं तब्येत खराब झाली, त्याच्या छातीत दुखत होता. त्यामुळे त्या मुलाला घेऊन तिथले जेवढे होते ना ऑफिसर त्यांनी सांगितलं पहिले याला घेऊन तुम्ही हॉस्पिटलला जा. मग मी हॉस्पिटलला गेले. त्यानंतर पुन्हा मी नाही गेले. त्यानंतर नगरसेविका किशोरी पेडणेकर त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. सुरुवातीला माझ्या समोर बीएमसीच्या ऑफिसरला सर्वेश पांडेंना फोन लावला. त्यांना विचारलं. त्यांना त्या बोलल्या की तुम्ही बीएमसीच्या पावतीबद्दल बोलताय, ही पावती काय आम्हाला कोणी दिली? हे घोळ केला असेल, तुम्ही म्हणताय नकली आहे, तर हे सगळं तुमच्या बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनीच केलं असेल ना घोळ, एवढं मात्र त्या बोलल्या. ते तुमचे जे घराची जो एरिया काय काय होती, ती मोठी दुकान आहे तुमची आणि घर 400 मध्ये. बिल्डर्सचे तुमचे काय संवाद वगैरे नाही झाला? कसलं बिल्डर्स मध्ये नाही, कधीच नाही बोलवलं. आता म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी मंगल प्रभातजींनी जो जनता दरबार भरला होता तो 25 तारखेला होता आणि 24 तारखेला मी ऑनलाईन कंप्लेंट केली होती. 25ला सकाळी गेले तर माझं नाव पुकारलं तर मी पुढे गेले. तर त्यावेळेला मंगल प्रभातजी बोलले शुभांगी गोरेगावकर ही तर माझी कार्यकर्ता आहे, त्यांना पहिले पुढे बोलवा आणि त्यांना कोण अधिकारी त्रास देतो त्या अधिकाऱ्याला पण पुढे बोलवा. तर मी जेव्हा पुढे गेले ना तेव्हा वार्ड ऑफिसर आणि मंगलजी आमचे आमदार जे बिल्डर पण आहेत ते बोलले की तुमचं तुटणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, तुटणार नाही तुमचं, तुम्ही जा. मी निघून आले. त्यानंतर 4-5 दिवसांनी मला डायरेक्ट नोटीस बीएमसीचा गणपतीमध्ये. पण मी कोणावर विश्वास ठेवू? पोलिसांवर ठेवू? परिस्थिती काय तुमच्या रूमची? सध्या पूर्ण खाली पाडलेलं आहे, सर्व काही राहिलेलं नाही. तुम्ही हे जे तुमच्या जे आजची जी परिस्थिती स्थिती आहे त्याच्याबद्दल कोणाकडे जाऊन तुम्ही तक्रार केली? त्यांचं काय आश्वासन किंवा त्याचे काय निर्णय वगैरे असं काय भेटलेलं आहे? तेच नगरसेविकाकडे गेले आणि आमचे बीजेपीचे जे आहेत ते माझ्याकडे स्वतःहून एकदा आलेले, जाता रस्ताच आहे ना तो, ते आलेले. ते बोलले मला मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो, 2 दिवस फक्त मला वेळ द्या. आता 4-5 दिवस झाले. आमच्या नामजोशी मंडळाचे अध्यक्ष आरती मॅडम त्यावेळेला तुटताना तिथे उभ्या होत्या. त्यांनी बघितलं, बघून त्या पुढे गेल्या. पुढे जाऊन त्यांनी कार्यक्रम चालू केला. तुम्हाला काय वाटतं याच्यात कोणाकोणाचा हात आहे? सगळ्यांचा हात असणार, पॉलिटिकल्स, पोलीस, सगळ्यांचा हात असणार आणि बिल्डर. कोणी तुम्हाला तुमची मदत करत नाही? कोणी करत नाही. आणि मी कोणाचं वाईट केलंय? माझ्याशी कोणाची दुश्मनी नाही, झगडा नाही, भांडण नाही, काही नाही. फक्त एवढंच आहे की मी खरं बोलते आणि रोग बोलते. मला लबाडी आवडत नाही. शुभांगीजी, तुमच्या त्या सर्व जे घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमची मागणी काय की तुम्हाला हे झालं तर तुमची तुमच्या काय झालं असं वाटेल तुम्हाला? मागणी अशी आहे की त्यांनी मला कुठेतरी शिफ्टिंग केली असती ना, नंतर तोडलं असतं तर माझं एवढं नुकसान झालं नसतं. शुभांगीजी, आता ही जे पण घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमच्या स्वतःहून शासन प्रशासन कडून काय अपेक्षा किंवा काय मागणी आहे? मला दुकानाच्या बदली दुकान आणि राहण्यासाठी घर, आणि जी माझी नुकसान झालेली आहे भांडा कुंडा कपडा लत्ता सगळा त्या ह्याच्यामध्ये दिवाळ पाडलेत ना, त्याच्यामध्ये सगळं गेलेलं आहे. आज ते मला त्यांनी भरपाई करून द्यावी. ते भरपाई तुम्ही त्याच्यासाठी कोणाकडे कंप्लेंट वगैरे केली? कंप्लेंट नाही केली, मी लेटर तयार केले.
मी लहानाची मोठी विजयनगर मध्ये झाले. आज माझं वय 61 आहे. लग्नही माझं तिथेच झालं. मुलं झाली मला. 4 मुलांचीही लग्न झाली मुंबईमध्ये. आणि त्या मुलांची मुलं आता लग्नाला आलेली आहेत. आता सध्या जे माझं घर दुकान तोडलं त्यावेळेला माझ्या नातवंडांची परीक्षा चालू होती. त्यांचा कपडा लत्ता, त्यांच्या वह्या पुस्तकं सगळं काढायला त्यांनी काढलंच नाही. फक्त दुकानचं मटेरियल काढलं, बाकी काही नाही त्यांनी काढला. फ्रीज वगैरे सगळे काढले. आज मी रस्त्यावरती आले. शासन प्रशासन काही मला मदत करू शकते का? मला तिथे येऊन बघा तुम्ही माझी परिस्थिती काय आहे. मी रस्त्यावर झोपते. ना लघवीची सोय, नाही बाथरूमची सोय, ना पाण्याची सोय, ना झोपण्याची सोय. रस्त्यावरती मी झोपते आहे. माझं संपूर्ण कुटुंब आम्ही 24 तास आम्ही रस्त्यावरती आहोत. फक्त आंघोळीला आम्ही कुठेतरी जातो आणि शौचालयामध्ये, बाकी कुठे जात नाही. तिथेच आम्ही पडून असतो. तुम्ही आमची परिस्थिती येऊन बघा. आमचे राशीनचे डबे, तांदूळ, तेल, जिरा सगळं आमचा खाली पडलेला आहे. काही सुद्धा त्यांनी, आणि एकटी मुलगी होती, तिचं काय चालून दिलं नाही. तिला सांगतायत BMC चे अधिकारी की तुमच्या वकील बरोबर आमचं बोलणं झालंय आणि तुमचा स्टे संपलाय, असं बोलून त्या पोरीला गप्प केली. ती एकटीच होती आणि मी हायकोर्टमध्ये हिअरिंगला उभी होते. माझा मोबाईल स्विच ऑफ होता, त्यामुळे माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. मी माझा कोर्टाचं काम झाल्यानंतर खाली आले, मोबाईल ऑन केला, तेव्हा मला ही सगळं बातमी माहिती पडली. पण त्यापूर्वी सगळं तोडून मोडून ते कंप्लीट झालेलं होतं. आता ही बघा परिस्थिती माझी काय झाली आहे. ज्या वेळेला BMC ची लोक आले होते ते एवढे लोक होते ना, खूप लोक होते. ते एकटी मुलगी माझी काय करणार, तिला बाहेर काढली आणि हे सगळे आमच्या घरामध्ये घुसले. त्या व्हिडिओ मध्ये सगळे दिसत आहेत. घरामध्ये घुसून कसे कसे सामान काढतायत, कसं कसं पाणी उपडी करतायत. त्यामुळे माझ्या 14,000 रुपये माझे एका डब्यामध्ये मी ठेवले होते माझ्या नातीचं ऍडमिशन करण्यासाठी, आता पहिलीच. ते पैसे, माझा दागिन्याचा डबा, चांदीचे दागिने, काय सोन्याचे दागिने होते, छोटे मोठे, माझ्या मुलीचे कानातले होते, असे ते दागिन्याचा डबा मिळत नाही. माझ्या औषधाचा डबा पण नाही मिळाला. मी आता ते मिळालं नाही म्हणून मी दुसरी औषधं घेतली. मला हाय BP आहे. हे सगळं असं मला नेहमी नेहमी त्रास का देतात? आता मी काय करू, कुठे राहू, कशी राहू, काय सोयच नाही. हे बघा कशी परिस्थिती झालेली आहे, बघू शकता येऊन. आता मी कशी राहणार? हमारे देश में ऐसे लोग भी हैं जो एक कदम आगे बढ़कर लोगों की मदद के लिए हमेशा आगे आ जाते हैं. शुभांगी कोरेगांवकर इतने देर से जो परेशानियां झेल रही हैं, उनके साथ कंधे से कंधा मिलाकर वहां की रहवासी महिला ऐसी जिनका नाम रोशनी है, वो खुद अपने उनको मोटिवेट करके, उनको प्रोत्साहित करके, शासन प्रशासन में उनका भी विश्वास है कि किसी न किसी तरह वो मदद करेंगे, क्योंकि वो खुद एक रोशनी महिला फाउंडेशन चलाती हैं, जिस वजह से उनकी मदद करने की कोशिश कर रही हैं, पर कहीं ना कहीं वो भी परेशान है. रोशनी, ये बताइए कि ये बातें आपके संज्ञान में कब आई और आप इनको कब से जानती हैं? सर, मैं अगर बताना चाहूंगी तो सबसे पहली बात तो मैं जब 10 या 12 साल की थी तब ये हमारे पड़ोसी थे, हमारे बाजू में ही रहते थे. मैं इनको तब से जानती हूँ सर. और उसके बाद फिर मेरी शादी हो गई, मैं अपने ससुराल चली गई. उसके बाद में फिर काफी साल के बाद वापस मेरी इनसे मुलाकात हुई. तो इनकी दुकान वहां पर थी, जुड़ने से वो मुझे पता है. ये करीबन मैं आपको बता देती 86-85 की बात है. तब से मैं इनकी दुकान देखते आ रही हूँ. अभी जो इनकी हालत है उसके बारे में आप क्या कहेंगे? सर, ये जो चीज हुई है उनके साथ में बहुत गलत हुई है, जो होना नहीं चाहिए. सबसे पहली बात, BMC ने कानून का उल्लंघन किया है, हाईकोर्ट के ऑर्डर को भी नहीं माना है. और जिस वक्त उनकी लड़की वहां पर मौजूद थी, मैं तो वहां नहीं थी, उन्होंने इतना ही उनको पूछा था कि सर अगर आप डेमोनेशन के लिए आए हो तो आपके पास किस चीज का परमिशन है. एग्जैक्टली कि अगर ये कोर्ट का BMC का मैटर कोर्ट में गया है तो इसमें BMC भी इंटरफेयर नहीं कर सकती, ना पुलिस इंटरफेयर कर सकती, ना आम आदमी इंटरफेयर कर सकता है. तो
ये जो ऑफिसर है पंडित सर्विस करके, ये वहां पर डेमोनेशन के लिए आया तो किस बेस पे आया, उसको उसने पूछा भी कि आपके पास क्या परमिशन है, उसने उस चीज को इग्नोर किया, उसको नहीं बताया। सर जहां तक मैं जानती हूँ तो ये जो डेमोनेशन हुआ है ये अनलीगल तरीके से हुआ है और इसमें बिल्डर और पॉलिटिकल शामिल है सर। आप क्या चाहते हैं, आप क्या चाहते हैं? मेरा तो यही कहना है कि ये जो लेडीज है इसके पास हर एक चीज का एविडेंस है, ठोस सबूत है, जूने से जूना डॉक्यूमेंट्स है इनके पास, तो इनको तो ये हिसाब से न्याय मिलना चाहिए, इनको दुकान और घर मिलना चाहिए। और एग्जैक्टली इनकी दुकान की वजह से इनका आधार चल रहा था, क्योंकि इनके पास कोई भी नहीं अभी, एक समझ लो ये बेवा औरत है और इनका एक बेटा जवान मर चुका है और उनको ले दे के एक दुकान का ही सहारा था, जो उसको भी उन लोगों ने बर्बाद कर दिया। और मैं इनकी कंडीशन देखी तो मुझे बहुत तकलीफ हुई है कि ये लोग जो रोड पे गुजारा कर रहे हैं, जिस तरह से अपनी जिंदगी गुजार रहे हैं, कोई चीज मतलब आसान नहीं है, हर एक चीज में इनको तकलीफ है, पीने में, खाने में, बैठने में, उठने में, कई चीज का भी इनको सुविधा नहीं है। और लोग वहाँ के कार्यकर्ता एमएलए वगैरह कोई भी वहाँ पे जाता है तो इनको देखकर मुंह घुमा लेता है, उनको कुछ पूछता भी नहीं है। जबकि देखा जाए तो एरिया का नगरवासी या फिर एमएलए अगर उनको ये चीज मालूम पड़ती है तो उनका फर्ज बनता है कि उनको जाके पूछे, उनकी मदद करे। मेरा ये कहना है कि हर पॉलिटिकल इंसान जब वोट देने का टाइम आता है तो दरवाजे पे आके तुम हाथ जोड़ते हो कि हमको सपोर्ट करो, हम तुम्हारे साथ में हैं। फिर ये चीज जब वो आप बन जाते हो तो बनने के बाद फिर आप अपने नागरिक का ध्यान क्यों नहीं देते? तो आप देख सकते हैं कहीं ना कहीं समस्याएं तो हैं, ये समस्याएं का समाधान भी है और हम भी कोशिश करते हैं कि इनके समस्या का समाधान हो। और शासन प्रशासन इतना क्यों लाचार हो गया है कि किसका दबाव है, किसका प्रभाव है और किस अभाव में इनको रास्ते पे ला दिया है। आइए हम प्रशासन से भी गुजारिश करते हैं कि इनको जल्द से जल्द दुकान के बदले दुकान, घर के बदले घर, जिनसे इनका जीवन यापन हो सके। और रोड पर रहना हमारी संस्कृति सभ्यता को भी शोभा नहीं देता है, इसके बारे में भी सरकार ने सोचना चाहिए। धन्यवाद।